जय शिवराय मित्रांनो, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला जसं माहिती आहे की बलिदान मार्चचा दिवस चालू होता आणि लास्ट 18 मार्चला जी छत्रपती संभाजी महाराजांची मूकपद यात्रा निघते, हा कारण आमचा दुसरा वर्ष आहे आणि खूप संख्येने लोक पण आमच्या म्हणजे सोबत जुडतात. आणि हा फर्स्ट टाइम माझ्या मनात होता की एक छोटासा ब्लॉग करावा, कारण मूक पदयात्रा तर ह्याच्यामध्ये बोलण्यासारखा काहीच नसेल, फक्त तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि शेअर करा. धन्यवाद.
की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. सर्वप्रथम दादा जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. दादा, हे जे आपण मूक पदयात्रा आहे संभाजी महाराजांचं, ते कशाबद्दल आपण काढतो आणि का काढतो ते आजच्या पिढीला कळावा, तर आपण सांगू शकता? हो, सांगू शकतो नक्कीच. हां, जेणेकरून आजच्या पिढीला माहीत पडेल की बलिदान मास पाळावं म्हणून. जय शिवराय. माझं नाव विशाल खर्डे. गेले 46 वर्ष हा उपक्रम गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनामार्फत प्रत्येक गावागावात उपक्रम राबवला गेलेला आहे आणि त्याचं कडेकोट पालनसुद्धा करतात. आज फाल्गुन अमावस्या, आजच्या दिवशी संभाजी महाराजांना औरंगजेबाने वडूतुळापूरच्या काठावर, नदीच्या काठावर त्यांना पालथं घालून ओंडक्यावर त्यांचे टाचेपासून ते मानेपर्यंत कुऱ्हाडीने तुकडे करून कोल्ह्या कुत्र्याने जंगलात फेकायला दिले, फेकले आणि त्यांचं मस्तकातला मेंदू काढून त्यांच्या मस्तक भाल्याला अडकवून ते गावोगावी फिरवण्यात आलं. ही आपली राजाची औरंगजेबानी दयनीय अवस्था अशी करून ठेवली होती. का केली होती? तर त्यांनी धर्म बदलायसाठी हे केलं होतं. आज त्यांनी धर्म बदलला असता तर आज आपल्याला पण दुसऱ्या धर्मात राहावं लागलं असतं. हिंदू धर्म आपल्यासाठी नसता. तर आज मूकपदयात्रा फाल्गुन अमावस्येच्या दिवशी काढतो आपण. ती का काढतो? आपल्या राजाची अंत्ययात्रा निघाली नाही. त्यांच्या महालापासून ते स्मशानापर्यंत त्यांचे तुकडे आपल्या मावळ्यांनी रातोरात जाऊन गोळा करून ते निवडुंगाच्या ह्याच्यावर वनस्पतीवर जाळले गेले. म्हणून आपण त्यांची ही मूकपदयात्रा अंत्ययात्रा न म्हणता त्यांची प्रतिकात्मक यात्रा, जी आपण ही ज्वाला बघतोय पेटते, ती आपण वडू बुद्रुक करून त्यांच्या समाधीपासून ज्वलंत घेऊन आलो आहे, जे मुंबईपर्यंत घेऊन आलो आहे. आणि ती आपण आज इथे देऊन त्यांना इथे आपण आदरांजली व्हावी. कारण का जेणेकरून हे पुढच्या पिढीला कळू दे आणि हे वर्षानुवर्ष हा उपक्रम चालू राहून आपला जोपर्यंत अखंड हिंदुस्थान हे सुतक पाळणार नाही, तोपर्यंत आपल्या महाराजांचं सुतक फिटणार नाही. आणि हे आपलं प्रत्येक हिंदूंवर हे एक कर्ज म्हणून आहे, ऋण आहे त्यांचं, हे आपल्याला प्रत्येकालाच फेडायचं आहे. जय शिवराय. सो आय होप करतो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. जय शंभूराजे.